त्याचप्रमाणे आज तुमच्या समोर मी घेऊन होतो एकेकाचा सुपरहिट सिनेमा मदर इंडिया. हो, मदर इंडिया नर्गिस, राजेंद्र कुमार, सुनील दत्त यांचा हा सिनेमा होता. तर सुरू करूया मदर इंडिया हा सिनेमा कसा बनला. खूप रंजक कथा आहेत मित्रांनो, पूर्ण ऐका, फार मजा येईल ऐकायला. मदर इंडिया. राधा म्हणजे फक्त राधा, फक्त तिच्याच संघर्षाची कथा. कोणत्याही टप्प्यावर त्यात ग्लॅमरवाल्या चेहऱ्यांची गर्दी नको. तिच्या आसपास वावरणारे शामू, रामू किंवा बिरजू यांना ठराविक मर्यादेपलीकडे महत्त्व नाही. मुख्य म्हणजे ही राधा विरुद्ध बिरजू किंवा राधा विरुद्ध सुखीलाला अशी जुगलबंदी देखील नाही. संपूर्ण कथानक राधाभोवतीच फिरणार. औरत याच सूत्राभोवती फिरत होता. मग अवघ्या 15 वर्षात नव्या सिनेमाचा अट्टाहास कशासाठी. मेहबूब खान रमजाद खानने त्याच्या नव्या पटकथेवरील पहिल्या पानावर बोल्ड टाईपात ठळक अक्षरात विविध पातळीवरचं विचारमंथन प्रकट केलं होतं. आणि मग युसुफ कशासाठी. सरदार अख्तरने त्याला छेडलं. युसुफ गोंधळ घालणार, सीन खाणार. पण बेबी नसली तर मी वीणाला घेईन आणि वीणा आली तर मला सिनेमा विकायला युसुफ हवा. मेहबूबने स्वच्छ व्यावसायिक गणित मांडलं. जेमतेम साक्षर असणारा मेहबूब मुकपटांच्या जमान्यात एक्स्ट्रा म्हणून भरती झाला आणि केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर भारतीय सिनेमासृष्टीतील प्रचंड मोठी हस्ती म्हणून नावारूपाला आला. त्याची व्यावसायिक गणितं हमखास नफा दर्शवणारी होती. त्याचे विचार स्पष्ट होते. त्याचा व्यवहार रोखठोक होता. सिनेमासृष्टीत तो खुदा का नेक बंदा म्हणून ओळखला जात असे. स्वतःच्या सिनेमाविषयीची त्याची मतं विलक्षण आग्रही आणि त्याच्या एरवीच्या स्वभावाविरुद्ध जाणारी अशी आक्रमक होती. बेबी आणि युसुफ एकत्र नकोत यावर मात्र त्याचं आणि सरदार अख्तरचं एकमत झालं. 1940 साली मेहबूबने नॅशनल स्टुडिओसाठी सरदार अख्तर, सुरेंद्र, याकूबला घेऊन औरतची निर्मिती केली होती. सिनेमाला जबर यश मिळूनही मेहबूबच्या डोक्यात अनमोल घडीच्या काळापासून औरतच्या पुनर्निर्मितीचा विचार घोळत होता. प्रत्येक वेळेस मेहबूबचा सहाय्यक चिमणकांत गांधी जुना औरत परफेक्ट असल्याचं त्याला पटवून देऊ आणि तात्पुरती औरतची चर्चा थांबे. पुन्हा काही दिवसानंतर मेहबूब औरतच्या पटकथेवर काम करण्यास सिद्ध होई. अंदाजच्या सेटवरील नर्गिसमधील नखशिखांत पाश्चात्य व्यक्तिमत्वाचं कौतुक होत असताना मेहबूबने कॅमेरामन फरदून इराणीला सांगितलं, बेबीसाठी असा रोल लिहीन तिची विलायती छबी कायमची पुसली जाईल. टिपिकल हिंदुस्थानी गावातली नारी म्हणून बेबी उत्कृष्ट दिसेल. बेबी म्हणजे नर्गिस. फक्त इराणी स्टुलावरून खाली पडायचा तेवढा शिल्लक होता. मेहबूब अंदाजच्या वेळेस नर्गिसला राधाच्या भूमिकेत पाहत होता. जुन्या औरतच्या पटकथेचा घबाड घेऊन त्यावर असंख्य खणाखुणा करत नोट्स काढणं हा त्याचा लंच ब्रेक दरम्यानचा आवडता पास टाइम होता. त्याने औरतच्या पटकथेवर नव्या बदलाच्या नोंदी करून ठेवल्या होत्या. नर्गिस आणि दिलीप कुमारसह त्याने आनची तयारी पूर्ण केली होती. सिनेमा 16 mm कोडोक्रोममध्ये चित्रित करून त्यानंतर लंडनमध्ये तो 35 mm टेक्निकलरमध्ये परावर्तित म्हणजे ब्लो अप करायचा हा प्रयोग मेहबूब प्रोडक्शनसाठी झपाटून टाकणारा होता. हिंदी सिनेमा या निमित्ताने प्रथमच रंगीत दिसणार होता. आनमधील नकारात्मक पाश्चात्य थाटाची राजकुमारी अखेरीस नायकाच्या प्रेमासमोर शरणागती पत्करून आमूलाग्र बदलते तेव्हा तिचं पेहरावासहित 100% भारतीय स्त्रीमध्ये रूपांतर होतं. ही व्यक्तिरेखा लिहित असताना नर्गिस करणार असलेल्या अंदाजपासून नव्या औरतपर्यंतचा प्रवास मेहबूबच्या डोळ्यासमोर होता. आन म्हणजे नर्गिसच्या व्यक्तिमत्वाबद्दलची रंगीत तालीम होती. नर्गिसने 2 दिवस आनचं चित्रण केलं. तिसऱ्या दिवशी तिने सलग तारखा देण्यास नकार दिला. मेहबूबला पुढच्या 5 महिन्यातील 15 दिवसांची आवश्यकता होती. प्रत्येक महिन्यातील सलग पहिले 15 दिवस आनसाठी खर्ची घालणं राज कपूरला मंजूर नव्हतं.
तर राज कपूरच्या आवाराला अधिक महत्त्व देणं नर्गिसला गरजेचं वाटलं. मेहबूब प्रचंड दुखावला गेला. रस्त्यावरची मुलगी आणून एका रात्री नवी नर्गिस उभी करून दाखवतो. हट्टाने पेटून उठत त्याने नायिकेची भूमिका नादिराला बहाल केली. नर्गिस मेहबूब संबंधात दरार पडली. इथून पुढे औरतच्या नव्या आवृत्तीत मेहबूबने राधाच्या प्रमुख भूमिकेत वीणाचा करारी चेहरा पाहिला. ताठर करारी बाणा हे वीणाच्या व्यक्तिमत्वाचं बलस्थान होतं. मेहबूबच्या नजमामध्ये तिने प्रमुख भूमिका केली होती. तिचं सौंदर्य खानदानी धाटणीचं होतं. तिचं मूळ नाव ही तिच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसणारं होतं. शहजादी तजवार सुलतान. मेहबूब तिच्या आसमानी उंची आणि वृक्ष सौंदर्याला ग्रामीण भारतातील स्त्रीच्या प्रतिमेत बदलू पाहत होता. त्यातून नर्गिसच्या तुलनेत वीणाची पत व्यावसायिकदृष्ट्या अतिसामान्य होती. मेहबूब व्यावसायिक धोका पत्करत असताना धंद्याची गणितं सोडवण्यास देखील तितकाच उत्सुक होता. आधीच्या अमरने त्याला पुरतं खड्ड्यात टाकलं होतं. प्रयोग करून पाहण्याची त्याची मनस्थिती नव्हती. त्याची इब्रत पणाला लागणार होती. मेहबूब टच चा अस्त झालाय म्हणून ओरडत फिरणाऱ्या त्याच्या हितशत्रूंना तो सणसणीत उत्तर देणार होता. त्याने औरतची पटकथा नव्याने लिहायला घेतली. त्यात राधाच्या मुलांची कथा त्यांच्या जन्मापासून सुरू झाली. राधाचा नवरा मध्यंतरापासून संपवून टाकताना एकाकी स्त्रीचा लढा त्याने अधिक तीव्र करून सोडला. औरतच्या नव्या आवृत्तीची सुरुवात आणि शेवट विलक्षण मेलोड्रॅमॅटिक करण्याचं त्याने आधीच ठरवलं होतं. किंबहुना तोच क्लायमॅक्स त्याला पुन्हा पुन्हा औरतकडे खेचून नेत होता. 60% कथा राधाची आणि मध्यंतरानंतर बिरजूचा संतप्त आविष्कार अशी ढोबळ चौकट ठरली. दिलीप कुमारला भूमिका आवडली होती. वीणाशी बोलण्याचा योग येत नव्हता. खरं तर नर्गिस यात फिट बसत होती. पण सध्या ती प्यार हुआ इकरार हुआ करत खूप दूर गेली होती. आरके कॅम्पातली तिची रोमॅन्टिक छबी लोकप्रिय ठरली होती. तिच्या वास्तवातील व्यक्तिमत्वावरही राज कपूरचा जबरदस्त प्रभाव होता. खेडवळ, सोशिक, वृद्ध स्त्री म्हणून ती पडद्यावर दिसली तर आरके मधील तिच्या भविष्यातील तरुण भूमिकांवर त्याचा परिणाम होईल अशी भीती राज कपूरला वाटत असल्याने तो तिला औरतपासून दूर ठेवू पाहत होता. खुदा का नेक बंदा मेहबूब सिनेमासृष्टीत अजातशत्रू म्हणून ओळखला जात असे. आन नंतर सुमारे वर्षभर निर्मिती बंद असताना मेहबूब प्रोडक्शन्सच्या स्टाफला फुकट पगार देणारा आणि बाहेरील काम करायला देखील परवानगी देणारा असा तो सद्गृहस्थ होता. कालांतराने नर्गिसशी त्याचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले. पुन्हा एकदा मेहबूब स्टुडिओत नर्गिसचं येणं जाणं नित्याचं झालं. औरतच्या नव्या पटकथेत नर्गिसने थोडा जास्तच रस दाखवला. त्यानंतर मात्र ती श्री 420 मध्ये गुंतून पडली. मेहबूबनेही 70 मिलीमीटर पडद्यावरील ताजमहलचं आव्हान स्वीकारलं. अनमोल घडीच्या काळापासून मेहबूबचे हॉलिवूडशी सलोख्याचे संबंध होते. इनफॅक्ट आनमुळे सर्वप्रथम पाश्चात्य देशाला हिंदी सिनेमाची ओळख झाली. आनचा वर्ल्ड प्रीमियर लंडनच्या रियाल्टोमध्ये झाला. त्यानंतर भारतीय सिनेमाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली. हॉलिवूडची मंडळी भारतात आली की ताजमहल हॉटेलमध्ये चेक इन करण्यापूर्वी त्यांचा पहिला स्टॉप असे वांद्र्याच्या मेहबूब स्टुडिओत. विख्यात निर्माता रिचर्ड टॉड आला होता. त्याने आग्र्याचा ताजमहल पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मेहबूबने अर्थातच त्याला सोबत केली. ताजमहल पाहून तो घायाळ झाला. मुंबईत परतल्यावर त्याने शहाजहान मुमताज महलच्या प्रेमकथेवर सिनेमा करण्याचा विचार बोलून दाखवला. टॉड आणि मेहबूबने मिळून हिंदी, इंग्रजी अशी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिनेमाची योजना आखली. 70 मिलीमीटर आणि स्टिरिओफोनिक साऊंड हे हॉलिवूडमध्ये स्थिरावर असलं तरी भारतीय सिनेमासाठी ती स्वप्नापलीकडील गोष्ट होती. टॉड म्हणाला, मी एलिझाबेथ टेलरला आणतो. शहाजहानच्या भूमिकेसाठी मेहबूबला फक्त दिलीप कुमारचा चेहरा दिसत होता. ताजमहलची नाट्यपूर्ण घोषणा झाली. ऐतिहासिक मुघल प्रेमकथा. मेहबूबने नौशादला कथानक ऐकवलं. नौशाद मोगले आझममध्ये व्यस्त होता. त्याने 3 महिन्यांचा अवधी मागून घेतला. एलिझाबेथ टेलर आणि दिलीप कुमार ही जगावेगळी जोडी सादर करण्याच्या दृष्टिकोनातून मेहबूबने त्यांचं लेखन पूर्ण केलं. रिचर्ड टॉडकडून पुढचा सिग्नल मिळाला. किमान 6 महिन्याचा अवधी जाणार हे स्पष्ट होतं. तोपर्यंत स्वस्थ बसायचं की नवा सिनेमा सुरू करायचा हा मेहबूब समोर मोठा प्रश्न होता. त्याने औरतचा अध्याय पुन्हा उघडला. वीणाच्या तारखांचा प्रश्नच नव्हता. दिलीप कुमार मोगले आझम, नया दौर, यहुदी, मधुमती, पैगाम असा प्रचंड व्यस्त होता.
मात्र मेहबूबच्या एका हाकेवर तो धावत येणाऱ्यांपैकी असल्याने त्याच्या व्यस्ततेची भीती नव्हती. नवा औरत चुटकीसरशी 4 महिन्यात पूर्ण होऊ शकला असता. मेहबूबने वीणाला भेटण्यापूर्वी फक्त एकदा नर्गिसला विचारून पाहण्याचा निश्चय केला. नर्गिस AVM स्टुडिओत चोरीचं चित्रीकरण करत होती. त्याने मद्रासला निर्माता AV मय्यप्पनशी संपर्क साधला. राज कपूरच्या अपरोक्ष त्याला नर्गिसशी बोलायचं होतं. मय्यप्पनने स्वतःच्या केबिनमधून मद्रास बॉम्बे ट्रंक कॉलची खास सोय करून घेतली. नर्गिस लागोपाठ 2 दिवस किमान तासभर मेहबूबशी बोलत होती. तिसऱ्या दिवशी स्वतः नर्गिसने फोन केला. तिच्या स्वरांमधून निराशेचा सूर झळकत होता. राज कपूर समवेतच्या तिच्या दिशाहीन संबंधांचा आता तिलाही मानसिकदृष्ट्या त्रास होऊ लागला होता. त्यातून RK सिनेमातील नायिका एकसुरी पठडीत अडकल्यामुळे वैविध्यपूर्ण भूमिका तिच्या वाट्याला येत नव्हत्या. इतर निर्माते आता हळूहळू कमी होऊ लागले होते. तिच्यापाशी येणाऱ्या सिनेमांची संख्या आता घटत चालली होती. औरत सारखी एखादी व्यक्तिरेखा तिच्या करिअरचा सूर बदलून टाकेल असं तिला प्रामाणिकपणे वाटत होतं. चोरीचं चित्रण संपेपर्यंत औरत संबंधी अंतिम निर्णय न घेण्याची तिने विनंती केली. नर्गिस राज कपूरमध्ये काहीतरी बिनसल्याची मेहबूबला मनोमन खात्री पटली. आनच्या वेळेस राज कपूरने नर्गिसला खेचून घेतली होती. आता मेहबूबची पाळी होती. त्याने मुंबईत बसून मद्रासमध्ये चोरीच्या सेटवर फिल्डिंग लावली. नर्गिस राज कपूर दरम्यान सतत खटके उडत असल्याचं त्याच्या कानावर आलं. मेहबूब आणि AV मय्यप्पनमध्ये खास दोस्ताना असल्याने मय्यप्पनची स्टुडिओतली माणसं खास फीडबॅक मुंबईपर्यंत पोहोचत होती. मेहबूबने आणखी महिनाभर नर्गिससाठी थांबण्याचं ठरवलं. 15व्या दिवशी नर्गिस मुंबईला परतली ती थेट मेहबूब स्टुडिओत. मेहबूब आणि सरदार अख्तरने बंद दरवाजा आड तिच्या समवेत चर्चा केली. त्या दिवसापासून औरतचा विषय बंद झाला. सहाय्यक चिमणकांत गांधीला वाटलं, चला सुंठी वाचून खोकला गेला. त्याने मेहबूबला एकदा सहज चाचपून पाहिलं तर आकाशाकडे बोट दाखवत, वही होता है जो मंजूर खुदा होता है, असं मोघम उत्तर मिळालं. सरदार अख्तर व मेहबूबला भेटायला म्हणून आठवड्यातून 2दा किंवा 3दा नर्गिस मेहबूब स्टुडिओत येऊ लागली. RK मधील नायिकांच्या भूमिकेत वर्षानुवर्ष नाविन्य नसल्याची तक्रार नर्गिसने राज कपूरशी अनेकदा केली होती. राज कपूरने तिला राजेंद्र सिंग बेदीची कथा वाचायला दिली. एका मनस्वी स्त्रीभोवती कथा फिरत होती. 2-4 बदल करून राज कपूरला त्यात सिनेमॅटिक शक्यता दिसत होत्या. त्यातील उत्तरार्धात नायिका 60 पलीकडची दाखवण्यात आली असल्याने केस पांढरे करणं अनिवार्य होतं. नर्गिसने नकार दिला म्हणून राज कपूरचा त्या कथेतला रस संपला. हा सिनेमा फागुन या नावाने पडद्यावर आला. प्रमुख कलावंत होते वहिदा रहमान, धर्मेंद्र, जया बहादुरी. त्याने आणखी वेगळ्या विषयावरील अजंठाची कथा नर्गिसला ऐकवली. नर्गिसने अजंठा करण्याची तयारी दर्शवली. राज कपूर खुश झाला. इकडे मेहबूब प्रोडक्शन्समध्ये नव्या सिनेमाची घोषणा होत नव्हती. ताजमहल रखडणार हे आता जवळजवळ स्पष्ट झालं होतं. मेहबूबच्या तोंडून एक शब्द बाहेर पडत नव्हता. सिनेमासृष्टीच्या दृष्टीने तो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या नादी लागून ताजमहलचा डोलारा उभा करण्यात स्वतःची ताकद आणि संपत्ती खर्ची घालत होता. आणि एके दिवशी मेहबूब आपल्या मोजक्या युनिटनिशी गुजरातमधील बिल्लीमोरा गावाकडे निघून गेल्याची बातमी मेहबूब स्टुडिओमधून बाहेर पडली. नव्या चेहऱ्यानिशी औरतच्या जागी आता मदर इंडिया नावाचा सिनेमा बिल्लीमोरा गावी चित्रित होतोय. कन्हैयालाल, मुकरी, अझरा, चंचला, जिल्लोबाई अशी कलावंत मंडळी लोकेशनवर दाखल झाली आहेत. सिनेमासृष्टीने कान, नाक जे काही शक्य असेल तेवढं सगळं टवकारलं. बऱ्याच गोष्टींचा त्यांना उलगडा होऊ लागला. मेहबूबने औरतची पटकथा नव्याने लिहिली होती आणि नर्गिसने होकार दिल्यावर त्याने राधाची भूमिका इतक्या उंचीवर नेऊन ठेवली होती की त्याला मदर इंडिया खेरीज दुसरं नावच सुचेना. नर्गिस मदर इंडिया करते ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. राज कपूर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. त्याने नर्गिसच्या जीवाभावाच्या मैत्रिणीला फोन लावला. तिला देखील महिन्याभरासाठी बॉम्बेच्या बाहेर जाते एवढंच नर्गिसने सांगितलं होतं. राज कपूर वेडापिसा होऊन तिला शोधत फिरला. ती बिल्लीमोरात सरदार अख्तर समवेत भूमिकेची तयारी करते हे कळल्यावर तो उद्ध्वस्त झाला. उत्तरार्धात केसातल्या बटा पांढऱ्या करण्यास नकार देणारी नर्गिस त्यापूर्वीच मदर इंडिया स्वीकारून मोकळी झाली होती आणि मेहबूब स्टुडिओच्या बंद खोलीत सरदार अख्तरकडून वयस्कर भूमिकेचे धडे गिरवत होती.
हे दुःख राज कपूरला पचायला जड जात होतं. नर्गिस मदर इंडिया करते म्हटल्यावर मेहबूबने वीणा आणि दिलीप कुमारच्या नावापुढे फुल्ल्या मारल्या. नर्गिसला दिलीप कुमार आवश्यक वाटत होता, तो बॉक्स ऑफिसवरील यशाच्या दृष्टिकोनातून. मेहबूब आपल्या निर्णयावर ठाम होता. बेबी असेल तर युसुफ नको, बस. इतरत्र रोमॅन्टिक भूमिकेत यशस्वी ठरलेली जोडी म्हणून मेहबूबला नर्गिस आणि दिलीप कुमार एकत्र नको होते. मग मी नवरा आणि मुलगा अशी दुहेरी भूमिका करतो, दिलीप कुमारने अप्रतिम तोडगा सुचवला. एका क्षणाकरता तर मेहबूबला देखील मोह झाला, पण दुसऱ्या क्षणी तो खो खो हसत सुटला. म्हणाला, म्हणजे सिनेमाभर फक्त तूच दिसणार आणि भाव खाऊन जाण्याच्या जागा शोधणार. मी मदर इंडिया करतोय हे तू मलाच विसरायला भाग पाडणार. मेहबूबला नर्गिसच्या अवतीभोवती नव्या चेहऱ्यांमध्ये रस होता. अनोळखी चेहऱ्यामधून त्याला मदर इंडियाची राधा उल्लेखनीय ठरवायची होती. चिमणकांत गांधीने राजकुमार आणि राजेंद्र कुमार अशा दोघांना मेहबूब समोर आणून उभं केलं. राजेंद्र कुमारने त्यापूर्वी मेहबूब प्रोडक्शनच्या आवाजमध्ये छोटी भूमिका केली होती. 1 मिनिटात त्याची निवड झाली. छोट्या बिरजूची भूमिका मदर इंडियाच्या पूर्वार्धात महत्त्वाची ठरणारी होती. मेहबूब स्टुडिओच्या रिसेप्शन काउंटरवर वाजिद नावाचे गृहस्थ नोकरीला होते. त्यांनी आपल्या मुलाला संधी देण्याची विनंती केली. मेहबूब म्हणजे खुदा का नेक बंदा. दुसऱ्याच दिवशी वाजिदचा मुलगा साजिद मेहबूब समोर उभा राहून विचारलेल्या प्रश्नांची पटापट उत्तरं देत होता. बालकलाकार म्हणून त्याचं भवितव्य उज्ज्वल असल्याचं लक्षात येत होतं. एके दिवशी दुपारी सहज काहीतरी आठवल्यागत मेहबूबने चिमणकांत गांधीला फरमावलं, वो रमेश सहगल की फिल्म वाला लड़का लेके आओ. रेल्वे प्लॅटफॉर्म मधला दुबला पतलासा बलराज उर्फ सुनील दत्त मोठ्या अदबीने मेहबूबच्या प्रश्नांना उत्तर देत होता. मेहबूबच्या नजरेतला शोध आता संपला होता. दुसऱ्या दिवशी सुनील दत्तचे केस कापून त्याला बिरजूच्या गेटअपमध्ये उभं करण्यात आलं. मेहबूबने यापूर्वी हाच प्रयोग एलिफंट बॉय साबूवर केला होता. मेहबूबने साबूला अमेरिकेहून बोलावलं. त्याला परिवारासह भारतात आणून राहण्यासाठी चकाचक फ्लॅट देऊ केला. बिरजूची भूमिका साबू करणार अशी घोषणा होताच क्षणी सिने आर्टिस्ट असोसिएशनकडून प्रखर विरोध दर्शवण्यात आला. साबूला परत पाठवून देण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. मुंबईतील सिनेमासृष्टी सगळे धागेदोरे एकत्र करत होती. तोपर्यंत बिल्ली मोराच्या मातीत मदर इंडियाचं युनिट मिसळून गेल्याला देखील 2 आठवडे उलटून गेले. जसा सिनेमा दिसतो त्या क्रमाने तो घडतो, त्याच क्रमाने तो चित्रित झालाय. कलावंताची समरसता ढळू नये हा त्यामागील उद्देश होता. क्रमानुसार पहिल्या महिन्यात सुनील दत्त आणि राजेंद्र कुमार यांची आवश्यकता नव्हती. मात्र ते नवीन होते, त्यांच्यापाशी इतर सिनेमे नव्हते आणि पहिल्या दिवसापासून मदर इंडियाच्या युनिट सोबत ते स्वतःच्या भूमिकेची तालीम तरी करत होते. किंवा मग मेहबूबला दिग्दर्शनात सहाय्य, बिल्ली मोरा, नाशिक किंवा कोल्हापूर जनिक, शिरोली अशा ज्या ठिकाणी मदर इंडियाचं युनिट डेरे दाखल झालं त्या ठिकाणी सुनील दत्त, राजेंद्र कुमार यांनी चित्रणाव्यतिरिक्त पडेल ती कामं केली. मेहबूबच्या मते हे भारतीय मातीतील कथानक असल्याने 90% सिनेमा आउटडोअरला घडणार होता. अशा वेळेस कथानकातील वेळापत्रकाशी इमान राखण्याकरिता युनिटला अधिकाधिक कार्यरत माणसांची आवश्यकता होती. पटकथेत रात्रीचं दृश्य लिहिलं असल्यास रात्रीच्या त्याच वेळेला ते चित्रित होणार असा कटाक्ष असे. मग ते झोपडीतलं इंडोरचं दृश्य असलं तरी प्रकाश योजनेच्या सहाय्याने ते दुपारी वा संध्याकाळी चित्रित करण्यास मेहबूब व कॅमेरामन फरदून इराणी या दोघांचाही विरोध होता. कमर्शियल मेलोड्रामा उभा करता नाही, रिअलिझम वास्तवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा तो प्रयास होता. बिल्ली मोरात पहिल्याच दिवशी एका सधन शेतकऱ्याच्या शेतात चित्रण होतं. शेताच्या एका कोपऱ्यात विहीर होती आणि विहिरीच्या बाजूला ओली चौकट माती पसरली होती. मेहबूबने त्यापासून विरुद्ध दिशेला कॅमेरा लावला. पहिल्याच दिवशी नर्गिसचा माती विहीर या गोष्टीची संबंध यायला नको. तिने हिरव्यागार शेतात मोकळं फिरावं, ते चित्रण मेहबूब पूर्वार्धातील तिच्या नवऱ्यासोबतच्या रोमॅन्टिक दृश्यात मिसळून टाकणार. मेहबूबच्या बंगल्यावर राधाचा मेकअप गेटअप करून नर्गिस लोकेशनवर आली. तिने 4 दिशांना नजर फिरवली. चित्रणाला तासाभराचा अवकाश असल्याचं तिला सांगण्यात आलं. तिची नजर त्या विहिरीकडील परिसरावर पडली. तिने चिकट मातीत स्वतःचा पाय ठेवला. गाडीतून उतरल्यापासून ती अनवाणी फिरत होती. हळूहळू दोन्ही पाय मातीत रोवून ती टप्प्याटप्प्याने मातीच्या ढिगाऱ्यात बसली. सुरुवातीला तिचा धीर होत नव्हता, तरीही तिने चिकट मातीच्या ढिगाऱ्यात स्वतःचे हात घातले.
तेच हात तिने स्वतःच्या केसांवर, गालांवर लावले. मातीचा लेप तिच्या डोक्यापासून संपूर्ण शरीरभर ओघळत होता. She just sank into it. मातीच्या ढिगाऱ्यातून जणू ती विरघळू पाहत होती. ती उभी राहिली तेव्हा तिचे डोळे आणि कान, नाक वगळले तर चिकट ओल्या मातीखेरीज दुसरं काही दिसत नव्हतं. तिने स्वतःच विहिरीत बादली टाकून पाणी खेचून काढलं आणि भरलेली बादली स्वतःच्या डोक्यावर उपडी केली. मेहबूब भरल्या डोळ्यांनी हे दृश्य पाहत होता. त्याने युनिटवाल्यांना खूण केली. भराभर तिच्या अंगावर बादल्या टाकून संपूर्ण माती काढून टाकण्यात आली. ती अद्यापी निश्चल उभी होती. जणू ग्लॅमरस नायिकेच्या प्रतिमेपासून तिने स्वतःला वेगळं केलं होतं. जणू राज कपूरची ती नायिका म्हणून तिने स्वतःचं आयुष्य संपवून टाकलं होतं. जणू नर्गिसचा पुनर्जन्म झाला होता. मेहबूबने तिला घट्ट मिठी मारली. मदर इंडियाच्या व्यक्तिरेखेतलं मर्म तिने पाहिलं. दृश्य चित्रित करण्यापूर्वी अचूक पकडलं होतं. मेहबूबने विजयी मुद्रेने अल्लाची करुणा भागली. त्याने हृदयात जपलेला विश्वास सार्थ ठेवत त्याची बेबी मेहबूब प्रोडक्शन्समध्ये परतली होती. इथून पुढे मदर इंडिया यशस्वी वाटचाल करणार याविषयी त्याच्या मनात संदेह उरला नाही. नर्गिस पाठोपाठ राजकुमार, राजेंद्र कुमार, सुनील दत्तही मातीत उतरले. विहिरीतलं पाणी खेचून अंगावर ओतून घेऊ लागले. माती, पाणी, चिखल, गवत, दुर्गंधी यांच्यापासून लांब राहणाऱ्या ग्लॅमरवाल्या चकचकीत स्टार्ससह मदर इंडिया निर्माण होऊ शकत नव्हता. मुंबईतील तरुण कलाकारांनी ग्रामीण मिट्टी की खुशबू हुंगावी आणि त्यात मिसळून जावं ही मेहबूबच्या पटकथेची प्राथमिक आवश्यकता होती. चित्रणाची वेळ सकाळी 6 ते सूर्यास्तापर्यंत. रात्रीचे प्रसंग असल्यास दुपारी 4:30 वाजता तालमीला सुरुवात करून 7 पर्यंत पहिला टेक घेण्यात येई. मात्र त्या दिवशी सीन नसणारा कलावंत देखील दिवसभर सेटवर हजर असे. गेस्ट हाऊसमध्ये बंगल्यावर झोपतो, पत्ते खेळून दिवस काढतो, नथिंग डुईंग. एकदा पॅकअप झालं की सगळी मौज मस्ती मजा. तोपर्यंत मेकअप गेटअपमध्ये फक्त आणि फक्त भूमिकेचा आणि त्या अनुषंगाने पटकथेचा विचार. नर्गिस सकट सगळ्या प्रमुख कलावंतांकडे तेवढा एकच सिनेमा असल्याचा फायदा मदर इंडियाच्या एकसंधतेला मिळत गेला. लांबच्या लांब सत्रात चित्रित झालेल्या दृश्याचे डबे तातडीने मुंबईकडे रवाना होत व त्यावर पुढील प्राथमिक प्रक्रिया होऊन 3-4 दिवसात त्याचे रशेस पाहण्यात येईल. सिनेमाचं चित्रण सुरू असताना आधीचं काम डबिंग विना व कृष्ण ढवल पडद्यावर पाहण्याची सोय मेहबूबने तिथल्या स्थानिक सिनेमागृहात प्रोजेक्टरवर करून ठेवली होती. नर्गिस वगळता इतर प्रमुख कलावंत नवोदित होते. त्यांना करिअरच्या सुरुवातीला मेहबूब प्रोडक्शन सारखं बडं बॅनर मिळालं होतं. त्यांचा कामातील उत्साह अवर्णनीय होता. मेहनत कितीही पडली तरी सिनेमा उत्तम चित्रित होणं हा युनिटचा एकमेव उद्देश होता. गाण्याचं चित्रण होतं. ओ गाडीवाले गाडी धीरे हाकरे. मेहबूबला बैलगाड्यांची शर्यत दाखवायची होती. अखेर बिरजू शर्यत जिंकतो. बैलगाड्या जोरात धावू लागल्या. शेजारच्या जीपमधून मेहबूब आणि कॅमेरामन फरदून इराणी सूचना देत होते. सुनील दत्तची बैलगाडी सुसाट सुटली. धुळीचे लोट उठू लागले. पुढचं काहीच दिसेना. वेग वाढवण्याचा मेहबूबने आदेश दिला. सुनील दत्तने गाडीवाल्याला चावी मारली. बैल उधळले. गाडी एका दगडावर आपटली आणि उलटली. सुनील दत्त धुळीत उताणा झाला. त्याला सणसणीत मार बसल्याची जाणीव झाली, पण शॉट ओके झाला नसल्याचं त्याला भान होतं. क्षणार्धात तो उभा राहिला आणि इतर गाड्यांच्या वेगाने त्यांच्या पुढून धावून आला. मेहबूबने जीपमधून आवाज दिला, सुनील पैदल मत भाग, जूते उठा, लाठी पे रख दे, लाठी और जूते कैमरे के सामने चुमा, लाठी और जूते कैमरे के सामने घुमा, दोनों हाथ उठा के जोर जोर से भाग. जखमी सुनील दत्त जोशाने धावत राहिला. चांगला अर्धा मैल धावून गेल्यावर मेहबूबने कट म्हणत शॉट ओके केला. त्यानंतर सुनील दत्त उभ्या जागेवर कोसळला. गाडी आपटून उलटल्यापासूनचा भाग पटकथेत नव्हता. केवळ सुनील दत्तच्या सहकार्यामुळे गाण्याचा सीन संपण्यापूर्वी पंच सापडला. शेवटाला वयोवृद्ध राधा मुलाची समजूत काढताना गाणं म्हणते. नौशादने लता मंगेशकरच्या आवाजात भैरवी रेकॉर्ड केली होती. ओ मेरे लाल आजा. नर्गिस, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, कन्हैयालाल सगळ्यांचा गाण्याला विरोध. शेताला आग लागली आहे. बिरजू पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. सिनेमा क्लायमॅक्स पर्यंत जाऊन पोचलाय. त्यामुळे तो एका जागेवर येऊन थांबेल. प्रसंगाचं गांभीर्य नष्ट होईल. मेहबूबने सांगितलं. नथिंग डुईंग गाणं तिथेच राहणार. ते हिट होणार. या गाण्याचं चित्रण रात्री होत असे. त्यातील आगीचा भाग गाणं संपल्यानंतर चित्रित करून त्याच्याशी जोडून घेण्यात येणार होता. वाळलेल्या गवताच्या गंजी टप्प्या टप्प्यावर उभ्या करण्यात आल्या.
मेहबूबने टेक सुरू करण्याचा आदेश देता क्षणी नर्गिस गंजीच्या मध्यभागी जाऊन उभी राहिली. सर्वत्र मशाली पेटवण्यात आल्या होत्या. मशालींचा प्रकाश गंजींवर पडत होता. इतक्यात वाऱ्याच्या झुतासह गंजीने पेट घेतला. मेहबूब दृश्य चित्रित करण्याच्या मानसिक अवस्थेत. त्याने ॲक्शन म्हणत आवाज दिला. एका पाठोपाठ एक गंजी पेटत गेल्या. रात्रीचा दिवस झाल्यागत परिसर उजळून आला. कॅमेरा विरुद्ध टोकाला ट्रॉलीवर. तेव्हा फरदून इराणीने फक्त मेहबूबचा आवाज ऐकला होता. कॅमेरा सुरू झाला. मेहबूब आणि सुनील दत्त यांना प्रसंगाचं गांभीर्य लक्षात यायला फारसा वेळ लागला नाही. नर्गिस पेट घेतलेल्या गंजीच्या मध्यभागी उभी राहून अभिनय करत होती. तिला कळेपर्यंत आगीच्या ज्वाळांनी तिला वेढून टाकलं होतं. नर्गिसला वाचवण्यासाठी म्हणून सुनील दत्तने आगीत उडी मारली. तोपर्यंत मेहबूब फरदून इराणीपाशी बोलून पोचून त्याला म्हणाला, कॅमेरा सुरू ठेव. जे घडतंय ते सगळं चित्रित होऊ दे. आगे अल्लाह की मर्जी. सुनील दत्त आगीच्या ज्वाळा अंगावर घेत नर्गिसपाशी धावत येत होता. नर्गिस बिरजू बिरजू ऐवजी सुनील सुनील म्हणून ओरडी लागली. तेव्हा त्यातील जीवितहानीपर्यंत जाऊन पोहोचलेल्या धोक्याची बाब लक्षात आली. युनिट सदस्य चारी बाजूने पाणी भिरकावू लागले. नर्गिसचा श्वास कोंडला जात होता. ती बेशुद्ध होण्याच्या अवस्थेत असताना सुनील दत्तने तिला खांद्यावर टाकली आणि आगीतून धावत येत सुरक्षित कोपरा गाठला. चित्रणाचं फील्ड आगीने धगधगत होतं. युनिटमधले लोक पाणी मारत असल्याची दृश्य देखील कॅमेऱ्यात बंदिस्त झाली. अखेरीस फरदून इराणीने आपल्या आप कॅमेरा बंद केला. नर्गिस सुनील दत्त बऱ्यापैकी भाजले होते. बिल्लीमोरातील मेहबूबच्या बंगल्यात दोघांवर उपचार करण्यात आले. त्यासाठी मुंबईहून डॉक्टर्स बोलवण्यात आले. तिथे औषधोपचार करून घेत असताना पडल्या पडल्या त्यांच्या वास्तवातील प्रेमकथेला सुरुवात झाली. आगीच्या प्रसंगानंतर आणखी 10 दिवसात त्यांचं पॅचवर्क आटोपण्यात आलं. निर्मिती प्रक्रियेत अफाट खर्च झाला होता. निगेटिव्ह लंडनला न्यायची म्हणजे खर्चात आणखी 1.5 वाढ होणार. बजेटचा तर पार बोऱ्या वाजला होता. वितरकांबरोबर जे तोंडी करार झाले होते त्यापेक्षा 5 पट किमतीत तो विकला जावा असं सिनेमासृष्टीतील अर्थतज्ञांचं मत पडलं. मेहबूबचे खास मित्र फिल्म इंडिया मासिकचे संपादक बाबूराव पटेल यांनी देखील हाच सल्ला दिला. मात्र अल्लाह का नेक बंदा मेहबूब किंमत वाढवण्यास तयार होईना. नुकसान सोसून सिनेमा लावू. अल्लाच्या मनात असेल तर लोक इतक्या वेळा तो पाहतील की सगळं भरून निघेल. त्याने निगेटिव्ह घेऊन लंडनला प्रयाण करण्यापूर्वी संगीतकार नौशाद पाशी मनोदय व्यक्त केला. दरम्यान मेहबूबच्या तब्येतीची विल्हेवाट लागली होती. लंडनमध्ये उपचार करून घेणं हे देखील एक उद्दिष्ट होतं. मेहबूबने प्रथम मक्का शरीफ समोर माथा टेकला. त्यानंतर मदिनाला आणि त्यानंतर बगदाद मार्गे तो लंडनला गेला. विमानतळावर त्याला सरदार अख्तरला निरोप द्यायला बराच गोतावळा जमला होता. बाबूराव पटेल स्पष्ट म्हणाले, आता जादूची कांडी फिरली तरच, अन्यथा तुम्ही भारतात परताल तेव्हा अफाट आर्थिक नुकसान तुमची वाट पाहत असेल. उत्तरादाखल मेहबूबने फक्त आकाशाकडे बोट दाखवत मान झुकवली. त्या काळात कोणतीही निगेटिव्ह परदेशात पाठवण्यापूर्वी त्याचं अधिकृत सेन्सॉर सर्टिफिकेट आवश्यक असे. मदर इंडियाची 35 mm कृष्ण धवल कॉफी सेन्सॉरला दाखवण्यात आली होती. त्यानंतर अनेक दिवसांनी सेन्सॉर बोर्डाने महाराष्ट्र सरकारकडे प्रस्ताव मांडला की मदर इंडिया हा प्रेक्षणीय समाज प्रबोधनपर सिनेमा असल्याने त्यावरील संपूर्ण कर माफ केला जावा व ती रक्कम निर्माता मेहबूब यांना सुपूर्त करण्यात यावी. महाराष्ट्र सरकारने त्यावर तत्काळ शिक्कामोर्तब केलं. बजेट वाढून सिनेमा नुकसानात प्रदर्शित करण्याचं नैराश्य एकाच झटक्यात दूर झालं. पहिल्या दिवशी आणि पहिल्या खेळापासून मदर इंडियावर हाऊसफुलचा बोर्ड चिकटला. मुंबईत लिबर्टीला तर माणसांचा अथांग सागर जणू. उच्चभ्रू समाजातील चकाचक प्रेक्षक वर्गाची रांग मैलभर पसरली तिथे. गुजरात, उत्तर प्रदेशच्या खेड्यातील प्रेक्षकांची काय कथा. त्यांच्याच मातीतलं त्यांच्याच गावाचं चित्रण जणू पडद्यावर दिसत होतं. गावागावातून बैलगाड्या, ट्रॅक्टर्सवरून लोक तालुक्याच्या गावी येऊन मदर इंडिया पाहत होते. तेही जेवणाची शिदोरी बरोबर घेऊन आणि कुटुंब कबिल्यासह. भारताच्या एकसंध समाजाचं स्वप्न त्या काही पंडित नेहरू पाहत होते. मेहबूबच्या मदर इंडियाने भिन्न वर्ग एका छताखाली आणले. मेहबूबने हे चित्र निर्मिती दरम्यान पाहिलं होतं. न संपणारी प्रचंड गर्दी त्याला अभिप्रेत होती. हा ग्लॅमरचा खेळ नव्हता. तेव्हा बायका, मुलं, लेकी, सुना यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा एक अनोखा प्रयोग तोही व्यावसायिक वर्तुळात राहून त्याने साकारला होता. पुरात वाहून गेलेल्या गावकऱ्यांचं सर्वस्व पुन्हा मिळवून देत एक गाव उभं करणारी अबला, ज्या धडाडीने पाठीला मूल बांधून आणि स्वतः नांगर ओढत संघर्ष करते, तो भारतीय हृदयाला थेट भिडणारा होता. 1940च्या औरतचे लेखक होते बाबूभाई मेहता. त्यांनी पर्ल बकच्या मदर कादंबरीवरून स्फूर्ती घेत औरतची कथा लिहिली. मदर इंडियाच्या लेखनात मात्र त्यांचा सक्रिय सहभाग नव्हता.
औरतच्या वेळेस बंगालमध्ये प्रचंड मोठा दुष्काळ पडला होता. मेहबूबने तीच पार्श्वभूमी वापरली. मदर इंडियात त्याने दुष्काळाऐवजी महापुराचा वापर केला. गावाच्या इभ्रती खातीर आई आपल्या पोटच्या पोराला गोळ्या घालते ही मदर इंडियातील सर्वाधिक सुपरहिट संकल्पना आणि त्यानंतर असंख्य वेळा वापरण्यात आली. पण मदर इंडियातील मेहबूब टचची बात ही निराली ती. नुसत्या एका महाराष्ट्र राज्यात मेहबूबला करमणूक कराची रक्कम म्हणून 25 लाख रुपये मिळाले होते. 1 कोटीपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल करणारा मदर इंडिया हा पहिला भारतीय सिनेमा होता. मोगले आझम त्यानंतर 3 वर्षांनी प्रदर्शित झाला. नर्गिसपासून छोट्या बिरजूची भूमिका करणाऱ्या साजिद खानपर्यंत सगळे कलाकार लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचले. नर्गिसला दिवसागणिक 5 ते 6 सिनेमाच्या ऑफर्स येऊ लागल्या. पण 11 मार्च 1958ला तिचा सुनील दत्तशी विवाह झाला आणि आयुष्यातील अभिनयाचा अध्याय तिने संपवून टाकला. कालरोवी व्हेरिस चित्रपट महोत्सवात तिला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं आणि ऑस्कर स्पर्धेच्या विदेशी चित्रपटांच्या विभागात मदर इंडियाचं नामांकन झालं. मेहबूब खानच्या अफाट परिश्रमांचं चीज झालं होतं. खिशात 30 रुपये घेऊन मेहबूब मुंबईत येऊन एक्स्ट्रा म्हणून भरती झाला होता. मदर इंडियाने त्याला भारतातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. खुदा का नेक बंदा मेहबूब खान मोठ्या विश्वासाने 3 वेळची नमाज पडायला मोकळा झाला. मंडळी, मदर इंडिया 1957ला प्रदर्शित झाला होता. मेहबूब प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड. कथा, निर्माता, दिग्दर्शक मेहबूब खान. संवाद वजाहत मिर्झा, एस अली रझा. गीतकार शकील बदायुनी, संगीतकार नौशाद, कॅमेरामॅन फरदून इराणी. कलावंत नर्गिस, राजकुमार, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, कुमकुम, कन्हैयालाल, अजरा, चंचला आणि मुकरी. तर मंडळी, सिनेमाच्या स्टोरी मागील गोष्ट. अभिजित देसाई यांचं हे पुस्तक. यातला एक सिनेमा मी दर शुक्रवारी तुमच्यासमोर सादर करतो. पुढच्या शुक्रवारी सुद्धा यातला असाच एक छानसा सिनेमा आणि त्याच्या मागच्या रंजक कथा, तो सिनेमा बनवण्यामागे आलेल्या अडचणी, त्या सिनेमाचा जन्म कसा झाला, किती अडचणी झाल्या, काय काय गमती जमती झाल्या, कोणी नाकारला सिनेमा, कोणी स्वीकारला, कसा स्वीकारला, या सगळ्या कथा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला मिळतील. आणि कळतं की त्या काळात लोक किती ईर्षेला पेटायची एखादा सिनेमा बनवायचा म्हणजे. आणि त्यात काम करणारे कलाकार सुद्धा, म्हणजे आम्ही स्वतःला कलाकार म्हणवतो पण त्यांच्या समोर म्हणजे आम्ही कोणच नाही, म्हणजे की झाड की पत्ती. म्हणजे त्यांनी आता जसं लिहिलं, कोणाकडे एकही त्या काळात सिनेमा नव्हता, त्यामुळे त्यांचे सीन असो किंवा नसो संपूर्ण वेळ ते सेटवर हजर राहायचे शिकायला. वाह, हॅट्स ऑफ त्या लोकांना. तर म्हणजे असंच नवीन नवीन काही ना काही साहित्य तुमच्यासमोर येत राहणार.